बऱ्याच कर्मचाऱ्यांचा ओव्हरटाईमवर आक्षेप आहे का तर त्यांना एक्स्ट्राचे पैसे नाही मिळत. मात्र आता ओव्हरटाईम म्हणजे जास्तीचं काम, पगार मात्र दुप्पट. कॉन्सेप्ट काय आहे सांगते. जर तुमची ड्युटी 8 तासांची असेल आणि कंपनी तुम्हाला त्यापेक्षा जास्त वेळ थांबायला सांगत असेल तर त्याला म्हणतात ओव्हरटाईम, बरोबर. आता भारतीय कायद्यानुसार या जास्तीच्या कामासाठी तुम्हाला तुमच्या नेहमीच्या कामांच्या तासापेक्षा किंवा मग पगारापेक्षा दुप्पट पगार मिळायलाच हवा आहे. म्हणजे जर तुम्हाला एका तासाचे 100 रुपये मिळत असतील उदाहरणार्थ, तर ओव्हरटाईमच्या एका तासाचे 200 रुपये तुम्हाला मिळायला हवेत. महत्त्वाचं म्हणजे मालक तुम्हाला ओव्हरटाईम करण्यासाठी जबरदस्ती करू शकत नाही, मुद्दा एक. आणि दुसरं, ओव्हरटाईम धरूनही तुमची ड्युटी दिवसाला 12 तासांच्या वरती असू शकत नाही. जर तुमची कंपनी ओव्हरटाईमचे पैसे देत नसेल तर तुम्ही सरकारी कामगार कार्यालयामध्ये तक्रार करू शकता. 8 तासांच्या वर केलेलं प्रत्येक मिनिट तुमच्या हक्काच्या दुप्पट पैशांसाठी आहे. एकदम सोपे 3 नियम या संदर्भात आपण पाहूयात. 1, पगार दुप्पट, जास्तीच्या तासाला दुप्पट पैसे मिळतातच. मर्यादा काय आहेत? दिवसाला 12 तासांपेक्षा जास्त वेळ काम करण्याची सक्ती कुणीच तुम्हाला करू शकत नाही. विश्रांती संदर्भात सलग 5 तास काम केलं तर अर्धा तासाचा ब्रेक मिळणं तुमचा हक्कच. आणि ही गोष्ट तुमच्या मॅनेजमेंटला या संदर्भात जरूर विचारा. शिकूया AI ची क्रांती. चला करूया MSCIT.